दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। मंगळवार दिनांक 2 जुलै रोजी दिंडोरी येथे पोलीस दलातर्फे पोलीस पाटील बैठक आयोजित करण्यात आली होती। यावेळी पोलीस दलातर्फे नव्या कायद्याविषयी जनजागृती करण्यात आली। देशात 3 नवीन गुन्हेगारी कायदे लागू झाले असून त्याची अंमलबजावणी करण्यापूर्वी त्या कायद्यांविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करणे गरजेचे असल्याने त्यात बदल करण्यात आल्याचे प्रतिपादन कळवण विभागीय अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी यांनी केले। आज आम्ही दिंडोरी पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस पाटील लोकांची आज मीटिंग आयोजित केली होती। त्या मीटिंगचा हाच उद्देश होता की एक मंथली जी मीटिंग असते त्याप्रमाणेच ही मीटिंग होती, परंतु त्याला एक वेगळी किनार अशी होती की काल 1 जुलै रोजी भारताने नवीन 3 कायदे लागू केलेले आहेत। त्यामध्ये भारतीय न्याय संहिता आहे, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, भारतीय साक्ष अधिनियम असे 3 कायदे आहेत। ते नवीन कायदे लागू केलेले आहेत। याच्यापूर्वी जे कायदे होते IPC, CRPC आणि इंडियन एव्हिडन्स ॲक्ट, हे कायदे 30 जून रोजी संपुष्टात आलेले आहेत आणि त्याऐवजी हे 3 कायदे नव्याने लागू केलेले आहेत। तर या कायदे लागू करण्याचा उद्देश हाच आहे की हे जे पूर्वीचे कायदे होते ते जवळपास 1860 साली IPC झाला होता, 1873ला CRPC आणि 1872ला इंडियन एव्हिडन्स ॲक्ट, म्हणजे जवळपास 160 वर्षापूर्वीचे हे कायदे होते। आणि हे कायदे बनवताना इंग्रजांनी त्यांना भारतावरती राज्य करायचं होतं, त्या पद्धतीने ते बनवले होते। म्हणजे ते लोकांना न्याय देण्याच्या भूमिकेतून नव्हते, तर ते क्रिमिनलला दंड देण्याच्या भूमिकेतून होते। आणि त्या पद्धतीने ते कायदे आज 2024च्या 30 जूनपर्यंत ते लागू होते। परंतु केंद्र शासनाने यामध्ये आमूलाग्र बदल केले आणि लोकांना न्याय कसा देता येईल, म्हणजे याच्यामध्ये आपण नावातच बघितलं तर भारतीय दंड संहिता होता, दंड हे त्यामध्ये होता। तर आता भारतीय न्याय देशातील नवीन गुन्हेगारी कायदे सोमवार दिनांक 1 जुलै पासून लागू झाले असून भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता व भारतीय साक्ष संहिता हे 3 नवीन कायदे गेल्या डिसेंबरमध्ये संसदेमध्ये संमत करण्यात आले। हे 3 कायदे भारतीय दंड संहिता 1860, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 व भारतीय साक्ष पुरावा अधिनियम 1872 या कायद्याऐवजी लागू झाले असल्याचे सांगून याबाबत अनेक उदाहरणे देऊन पोलीस पाटलांना मार्गदर्शन करण्यात आले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चिंतामण मोरे यांनी केले। यावेळी सामाजिक कार्यकर्ते बापू चव्हाण यांचा उपविभागीय अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर, PSI विकास लोंढे, वडजे पोलीस पाटील, संघटनेचे राज्य सल्लागार समिती अध्यक्ष चिंतामण मोरे, त्याचबरोबर पोलीस पाटील पांडुरंग गडकरी, रितेश बर्वे, रोशन परदेशी, अर्चना अनवट, स्वाती कमळकर, रोहिणी वडजे, वामन पाटील, संदीप गायकवाड, योगेश घोलप, भाऊसाहेब ढाकणे, सतीश कोमावत देखील उपस्थित होते। संतोष विधाते, दक्ष न्यूज, दिंडोरी।